मित्रांनो, हा गिअर कॅल्क्युलेटर आहे। जो विषय मी लिहून समजावला आहे तो जरा सोपा व्हावा म्हणून हा व्हिडिओ करतो आहे। आपली जी एंट्री लेवलची सायकल आहे त्याचे चेन रिंग्ज आहेत 48, 38 आणि 28, आणि ते आता आपण गिअर लावू 14। तर हा आहे रेशो म्हणजे एक पेडल मारलं की सायकल किती चाक वेढे पूर्ण करते। आता 48 14ला तुम्हाला दिसेल 3.43, म्हणजे 3 वेढे चाक पूर्ण फिरणार आणि 0.43। 38 14ला 2 वेढे पूर्ण फिरणार आणि 0.71, आणि 28 14ला तुमच्या लक्षात येईल की 2 वेढे। याचा अर्थ असा आहे 28 दात्रे आहेत आणि इकडं 14 दात्रे आहेत। 14 दुनी 28, म्हणजे 14 दात्रे 2 वेळा पूर्ण फिरले की चाकाचे 2 वेढे पूर्ण होतात। तसंच तिथं आपण 28 टाकू। 28 टाकलं तर तुमच्या लक्षात येईल 28 दात्रे वर चेनरिंगचे आणि 28 दात्रे फ्रीव्हीलचे। म्हणजे आपण गिअरच्या भाषेत बोलतो घाटात चढताना 1-1 लावा। 1 म्हणजे 28 चेनरिंग आणि 1 म्हणजे 28 फ्रीव्हील। याचा वेढा तुम्हाला दिसेल इथं, 1 चाकाचा वेढा पूर्ण होतो। लक्षात आलं? हेच जर आपण मीटरमध्ये गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं लेखात मी लिहिलेलं आहे 28 हे 2.17 मीटर अंतर काढतं। ठीक आहे, या पद्धतीनं सायकल चालत असते। तुमच्या माहितीसाठी ही एंट्री लेवलच्या सायकलचे गिअर्स मी इथं टाकतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल। 20, 22 आणि 24 असे गिअर असतात। आता एक लक्षात घ्या, हे कॉम्बिनेशन 48 38 28 आणि मागचं फ्रीव्हील जर 14 28 असेल किंवा तुमच्या भारीतल्या सायकलला कॅसेट असेल, पण ह्या दात्र्यातलं कोणतंही गिअर असतील तर एवढीच सायकल जाणार। ह्यात जेवढं मीटर दिसते तेवढंच। भारीतली सायकल आहे म्हणून एका पायडलला 10 मीटर जाणार आणि स्वस्तातली सायकल आहे म्हणून त्याच गिअर कॉम्बिनेशनला 5 मीटर जाणार असं नसतं। ते शास्त्रीय सिद्धांत आहे, कॅल्क्युलेट करून त्यांनी बसवलेलं आहे। चाकाची साईज एकच आहे। चाकाची साईज आहे आपल्या 700/35, म्हणजे चाकाची साईज 1, गिअर 1, चेन रिंग टाकलेली गिअरची 1 जर फिक्स असेल तर एका पायडेलला स्वस्तातली सायकल असू दे नाही तर कोटी रुपयाची असू दे, इतकंच मीटर अंतर सायकल जाणार। हे फिक्स आहे आणि हे तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही पॉज करून याचं चिंतन करू शकता। हे मीटर दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला रेशो पण देतो। पॉज करून तुम्ही याचं अवलोकन करू शकता, हे तुमच्या माहितीसाठी। आता पुढच्या व्हिडिओत आपण सायकल किलोमीटर कशी चालते, कॅडेन्सिंग कसं आहे आणि आपण दमतो कसे, हे हळूहळू बघूया।